सुस्वागतम प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता सीमाला म्हणतो की आपण दर्शन घ्यायला आलोय ना आई, चल आता ही सुद्धा इथेच आहे. तर रमा त्यांना थांबवत म्हणते की एक मिनटं, तुम्ही दोघे इथे दर्शन घ्यायला आल्यात तर मग तुमच्या डोक्यावरती फुलाच्या पाकळ्या कशा? डोक्यावरच्या पाकळ्या झटकत अक्षय म्हणतो की माहीत नाही मला कशा आल्या डोक्यावरती पाकळ्या. ते रमा म्हणते की माहीत नाही कसं. अक्षय म्हणतो की मी कसं याला खोटं बोलू. रामा म्हणते हो खोटंच बोलतायत तुम्ही. अक्षय म्हणतो की खोटं बोलून मला काय मिळणार आहे. हे असं आहे बघ आई माझ्या बायकोचं. असे आता पटकन अक्षय त्याच्या तोंडातून बोलून जातो. तर रमा अक्षयकडे बघते. पटकन अक्षय म्हणतो की होणारी बायको म्हणजे ती सुद्धा मला असं बोलणार नाही. तर आता सीमा म्हणते की रेवाना बरोबर आहे. राग घेऊन आता खाली मान घालत रमा म्हणते की आता रेवा होणार आहे वाटतं यांची बायको. तेव्हा आता अक्षय म्हणतो की काय पुटपुटतेस. तर रागाने रमा म्हणते की काही नाही, अहो गाणं गुणगुणत होते. रमा म्हणते की बरं झालं असेल तुमचं, तर जायचंय मला, उशीर होतोय, मला आईकडे पण जायचंय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की तुला आईकडे जायचंय, चल मला सुद्धा तिकडे जायचं, मी तुला सोडतो. तेव्हा आता रमा म्हणते की तुम्हाला दर्शन घ्यायचंय ना. तेव्हा आता अक्षय म्हणतो की चला ठीक आहे, आता मंदिरात आलो आणि दर्शन घेतलं, एकच झालं. अक्षय म्हणतो की चल मी तुला घरी सोडतो. तर रमा म्हणते की काही गरज नाही आहे, मी जाईल माझी. तर अक्षय म्हणतो की एवढा ॲटिट्यूड दाखवण्याची काही गरज नाही आहे बरं का. अक्षय म्हणतो की तुझ्याशी आम्ही नीट वागतोय ना, तेव्हा तू सुद्धा आमच्याशी नीट वाग आणि तुझी जबाबदारी घेतली ना आम्ही. रमा म्हणते की माझी जबाबदारी घ्यायला सगळं काही माझं तुम्हीच ठरवणार आहात का. तर आता अक्षय म्हणतो की आई चल जाऊ दे, पण लगेचच रमा म्हणते की सोडा आता. तेव्हा आता जाऊ दे आता चल आई असे अक्षय बोलता सीमा म्हणते की अरे ती म्हणते आता सोडा तिला आता. आणि आता पटकन सीमा ही अक्षयला रमाच्या पाठोपाठ पाठवते आणि हात जोडून सीमा आता देवाला म्हणते की देवा पांडुरंगा यांच्यावरती सदा कृपा ठेव. इकडे आता बाईच्या वेशातला पंकज शशिकांतला एका आड बाजूला आणतो. तेव्हा आता पंकज म्हणतो की तुम्हाला बाजूला आणलं त्याचं एक कारण आहे, तुमच्याशी जरा बोलायचं होतं. तर शशिकांत म्हणतो की वा क्या बात है, आणि काय स्पेशल सरप्राईज देता तुम्ही. तेव्हा आता शशिकांत आता पंकजला नंबर मागत म्हणतो की आपण कधीही एकमेकांना भेटू शकतो आणि मग हे असं करू शकतो, त्यासाठी तुमचा नंबर द्या. तर पंकज म्हणतो की अगोदर तुम्ही तुमचा नंबर द्या, म्हणजे मी तुम्हाला कधीही फोन करू शकते. पंकज म्हणतो की बरं याल ना तुम्ही नक्की, आणि तुमची बायको तिचं काय. तर शशिकांत म्हणतो की हे तिचं काही तू मनावर घेऊ नको. पंकज लगेचच म्हणतो की म्हणजे मी जर एखादा मेसेज केला आणि जर तुमच्या बायकोने तर वाचला तो, तर काय करायचं. तर शशिकांत म्हणतो की तू काही घाबरू नको, मी आहे ना. तेव्हा आता पंकजला मिठी मारत शशिकांत म्हणतो की तुम्ही मला कधीही फोन करावं, 24 तास मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे. तेवढ्यात पंकज म्हणतो की अहो माझा फोन वाजतोय. आणि आता शशिकांत पंकजला मिठीत घेऊ लागतो. तर फोन घेत पंकज म्हणतो की बोल गोट्या, कुठेही तू मला एकटीला सोडून गेलास ना तू, आणि कुठेही बरं आलेच मी, असे म्हणत आता पंकज फोन ठेवतो. आणि लगेचच पंकज आता निघतो. तर अक्षय म्हणतो की फक्त एक फोटो घेऊ ना. तर लगेचच पंकज म्हणतो की नको नको, आणि पंकज तोंडानेच लांबून कीच देऊन तिथून निघून जातो. इकडे आता अक्षय त्याच्या गाडीतून रमाला घेऊन जात असतो. इकडे आता रमा कारमधून जात असताना रमाला आता गुरुजींचे बोलणे आठवते. ज्या वेळेस आपण मंदिरात नवस फेडण्यासाठी आलो होतो त्यावेळेस गुरुजींनी सांगितलेले असते की तुम्ही एकटे आलात का. तर रमा म्हणते की हो, तसं तर नवस आम्ही दोघांनी केला होता, पण त्यांना यायला वेळ नव्हता. तर आता अक्षय तिथे कसा आला, आणि दोघांनीही हात जोडून अक्षयसोबत कसा नवस पूर्ण केला हे आता रमाच्या डोळ्यासमोर येते. आणि आता लगेचच रमाने सीमाला तिथे कसे पदर डोक्यावर घेऊन लपताना बघितले. रमा सीमाला म्हटली की काय चाललंय, तुम्ही इथे कशा. तेव्हा आता रमाने सीमाला प्रश्न विचारता सीमाने कशी उडवाउडवीची उत्तरे दिली हे सगळं आता रमाला आठवते. इकडे आता रमा म्हणते की अक्षय सर, मला वाटतंय की आपण एकदा घरी फोन करून कळवूयात, कारण मला अर्थाची खूप काळजी वाटते. रमा म्हणते की अहो तसं नाही आहे, मला खरंच काळजी वाटते. तर अक्षय म्हणतो की अर्था घरीच आहे,
तू कशाला काळजी करतेस? रमा म्हणते की तसं नाही हो, घरात कोणीच नाहीये. रमा म्हणते की पण तुम्ही आणि मी इथे, आई पण देवळात आहेत. अक्षय म्हणतो की पण बाकीचे आहेत ना, आनंद दादा, जान्हवी वहिनी आणि अभ्याही घरीच आहे. अक्षय म्हणतो की अभ्या आता तिची व्यवस्थित काळजी घेतोय. तर लगेच 1 मिनिट असे म्हणत रमा अक्षयकडे बघते आणि आता म्हणजे काय असे आता रमा अक्षयला विचारते. रमा म्हणते की तुम्हाला आठवतंय का, अगोदर ते व्यवस्थित काळजी घेत नव्हते. तेव्हा आता रमा म्हणते की तसं काही आठवतंय का? तर अक्षय म्हणतो की अगं तसं काही नाही, तुमच्या बोलण्यातून, तुमच्या या सांगण्यातून मला ते जाणवतंय. अक्षय म्हणतो की आनंद दादाने मला सांगितलं होतं पूर्वी अभ्या व्यवस्थित वागत नव्हता, पण आता तो व्यवस्थित वागायला लागलाय म्हणून मी सांगतोय. त्यानंतर आता अक्षय हा गाणं लावण्यासाठी म्युझिक चालू करतो आणि आता लगेच शुक्र तारा मंद वारा असे म्युझिक लागलेले असते आणि ते गाणे ऐकत आता रमा अक्षय एकमेकांकडे बघत असतात. अक्षयने आपल्या गळ्यात लग्नामध्ये कसे मंगळसूत्र घातले होते, तर अक्षयने आपले केस विंचरून केसात कसा गजरा माळला होता, हे सगळे प्रेमाचे क्षण आता रमाच्या डोळ्यासमोर येतात. भर पावसात गाडीवरून, बुलेटवरून आपल्याला फिरवत अक्षयने कसा आता आपल्यासोबत रोमांस केला होता हे आता रमाला आठवते. आपण अक्षयला कसे मांडीवर घेऊन प्रेमाने अक्षयच्या केसावरून हात फिरवला आणि अशीच प्रेमाने कायम माझ्यासोबत राहा हे अक्षयने सांगितल्याचे देखील आता रमाला आठवते. आणि आता ते गाणे ऐकत रमा अक्षयला पाणी मागते, तर अक्षय पाण्याची बाटली रमाला देतो आणि रमा ती बाटली उघडून आपले ओले चिंब डोळे पुसते आणि ती बाटली अक्षयला देते, तर अक्षय त्या बाटलीतलं पाणी पितो. आणि आता अक्षय म्युझिक बंद करतो. तर आता कावेरीचं घर आलेलं असतं. पटकन आता अक्षय सीट बेल्टचे बटन ओपन करतो, तर रमा अक्षयकडे बघते. तेव्हा आता अक्षय म्हणतो की असं का बघतेस, मला वाटलं की तुला सीट बेल्ट काढता येत नसेल म्हणून मी काढला. रमा म्हणते की सीट बेल्ट तर खरंच मला काढता येत नाही, पण मला वाटलं नाही असं, मला वाटलं की तुम्ही नेहमीसारखंच हे असं काढलंय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की म्हणजे, तर रमा म्हणते की काही नाही, जाते आता मी घर आलंय. त्यानंतर आता रमा ही कारमधून उतरते आणि पुन्हा आता अक्षयच्या बाजूला येते आणि अक्षयला काच उघडण्यासाठी सांगते. अक्षय आता काच खाली करत रमाला म्हणतो काय, तर रमा म्हणते की थँक्यू अक्षय मुकादम सर, आणि रमा जाऊ लागते. तर अक्षय पुन्हा काच वर घेतो. तेवढ्यात रमाची ओढणी काचेत अडकते, तर रमा पाठीमागे बघते. पुन्हा आता अक्षय काच खाली करतो, तर रमा तिची ओढणी काढून पुढे जाऊ लागते. इकडे आता कावेरीच्या घरी सनी आलेला असतो आणि सनी मस्तपैकी कावेरीच्या घरी जेवण करत असतो. जेवण करत असताना सनी म्हणतो की वा काय चव आहे. कावेरी म्हणते की आवडलं का, मग शांतपणे जेवण करा बरं का. तर सनी म्हणतो हो. तेवढ्यात दरवाजातून रमा तिथे येते. तर रमाकडे बघत मावशी म्हणते की कावेरी बघ कोण आलंय. तर रमा आता सनीला बघते. तेव्हा आता हसतच सनी म्हणतो की बायकोच्या अगोदर नवरा हा माहेरी आला. रमा आता सनीकडे बघत म्हणते की हा माणूस इथे काय करतोय. सनी म्हणतो की काय करतो म्हणजे आता आपलं ताराबलम चंद्रबलम तर होणार आहे ना. मावशी म्हणते की काय, तर सनी म्हणतो ताराबलम चंद्रबलम. तर मावशी म्हणते की म्हणजे काय. तेव्हा आता सनी म्हणतो की अहो मावशी, तुमच्या गळ्यात हे जे मंगळसूत्र आहे ना ते कशामुळं आहे. तर मावशी म्हणते की लग्न झालंय. तर आता सनी म्हणतो की म्हणजे तसंच ताराबलम चंद्रबलम म्हणजे लग्न होणार आहे. सनी म्हणतो की आमचं सुद्धा तसंच होणार आहे, म्हणजे म्हणून परमिशन नको का घ्यायला, म्हणून तसंच मी बोललो. सनी म्हणतो की आता तुमची परवानगी तर मिळालीच आहे, फक्त आता हिची परमिशन बाकी आहे, असे सनी रामाकडे बघत बोलतो. रामा म्हणते की म्हणजे, तर सनी म्हणतो की म्हणजे काय, तुझ्या घरच्यांना मी पसंत आहे, आता फक्त तुझी पसंती बाकी आहे रामा, आणि मामींना तर मी आवडलेलोच आहे. काय मामी, असे सनी कावेरीला बोलतो. तेव्हा आता कावेरी म्हणते की मुलगा चांगला आहे. तर सनी आता मावशीच्या हातून टाळी द्यायला सांगतो. टाळी देत आता मावशी मोठमोठ्याने हसते. तर रमा रागाने मावशीकडे बघू लागते. रागाने रमा कावेरीचा हात धरत म्हणते की आई मला तुझ्याशी बोलायचंय, आणि कावेरीला बाजूला घेत म्हणते की आई काय चाललंय हे सगळं, काय ठरवताय तुम्ही, आणि हे सगळं मी काय बघते. ह्या माणसाला का खाऊ पिऊ घालतेस तू आई, तुला कळत नाहीये का, बघ त्याच्याकडे, असे म्हणत आता रमा कावेरीला सनीकडे बघायला सांगते. रमा म्हणते की अशा माणसाची तुम्ही माझं लग्न लावून देणार आहात का. रमा म्हणते की यांना काही आठवत नाही, पण तुम्हाला तर सगळं आठवतंय ना, असं करून तुम्ही माझ्या आयुष्याशी खेळताय आई, असे रमा आता कावेरीला बोलते. तेव्हा कावेरी म्हणते की मलाही खरं हे पटत नाहीये रामा, पण मी काय करू. कावेरी म्हणते की अक्षयरावांची ही अशी अवस्था बघून मला आता हे असंच वाटतंय. तेव्हा रमा म्हणते काय बोलतेस आई. कावेरी म्हणते की रमा हे सगळं मी तुझ्या भल्यासाठीच बोलते, आणि मला नाही वाटत की आता अक्षयरावांची स्मृती परत येईल म्हणून.
मग तिथे राहण्यात तरी काय अर्थ आहे. आणि हे बघ, तुला जर हे सनी आवडले नसतील ना तर आपण मग दुसरा मुलगा बघू. पण तू अशी एकटी राहिलेली मला अजिबात आवडणार नाही असे आता कावेरी रमाला सांगते. रमा म्हणते की तुम्ही असे का वागताय तेच मला काही कळत नाही. रमा म्हणते की तुम्ही मला का नाही समजून घेत आई. तर आता इकडे घरी येत अक्षय आता अर्थाच्या बेडरूममध्ये येतो. तर अर्था आता पाळण्यात नसते. तेव्हा आता सीमाला हाका मारत अक्षय म्हणतो की अगं आई, अर्था इथे नाहीये तिच्या रूममध्ये. कदाचित आनंददादा किंवा आभ्या घेऊन गेला की काय तिला. सीमा म्हणते की माहीत नाही रे. तर अक्षय म्हणतो की चल आपण बघू. तर तेवढ्यात सीमाचे लक्ष पाळण्यातील चिठ्ठीकडे जाते. तर सीमा म्हणते की 1 मिनिट अक्षय, आणि ती चिठ्ठी हातात घेत अक्षयला दाखवते. तेव्हा आता अक्षय ती चिठ्ठी वाचतो आणि ती आभ्याने लिहिलेली असते. सीमा म्हणते की अक्षय काय लिहिलं वाच बघू. तर त्यामध्ये लिहिलेले असते, मी आणि माझे बाबा माझ्या मुलीला घेऊन हे घर सोडून कायमचे निघून जात आहोत. तेव्हा आता अक्षयला मोठा धक्का बसतो. आम्हाला या घरात पाय पुसण्या इतकी सुद्धा किंमत नाही. तेव्हा आम्ही अर्थाला घेऊन जात आहोत असे आता सीमा समोर अक्षय ती चिठ्ठी वाचून दाखवतो. तेव्हा आता सीमाने तोंडाला हात लावलेला असतो. चिठ्ठीमध्ये लिहिलेले असते की इथे फक्त शशिकांत मुकादम आणि अक्षय मुकादम यांनाच किंमत आहे. त्यामुळे आम्ही हे घर सोडून जात आहोत. पटकन आता घाबरतच अक्षय आता रमाला कॉल करतो. आणि आता लगेचच अक्षय म्हणतो की रमा आणि घडलेली सगळी हकीकत अक्षय रमाला सांगतो. तेव्हा रमाला मोठा धक्का बसतो. आणि ताबडतोब आता रमा म्हणते की मी आलेच. आणि ताबडतोब आता रमा कावेरीच्या घरातून निघून जाऊ लागते. तर कावेरी म्हणते की अगं रमा काय झालं. तेव्हा आता सनी म्हणतो की मी बघतो, थांबा तुम्ही. तर रमा बाहेर जाते. तेव्हा सनी आता रमाचा हात पकडत म्हणतो की अगं रमा काय आहे हे सगळं, काय चाललंय तुझं. की रमा काय आबाळ कोसळलं का. तर रमा म्हणते की नाही, अभिजित आणि काका दोघेही अर्थाला घेऊन बाहेर पडले. तर सनी म्हणतो की अगं मग त्यात काय, त्यांचीच मुलगी आहे ना ती. तेव्हा आता रमा सनीला हात सोडण्यासाठी सांगते आणि म्हणते की असं कसं बोलता तुम्ही, आणि एवढ्या सहजपणे ही कसं बोलता. रमा म्हणते की मी अर्थाला सांभाळलंय आणि तिचा जन्म झाल्यापासून मी अर्थासोबत आहे. तेव्हा आता सनी म्हणतो की मग आता ती सवय सोड रामा. आता तुझं लग्न माझ्यासोबत होणार आहे आणि आता तुला माझ्यासोबत तिकडे यायचंय माझ्या घरी. तेव्हा आता ही सवय तोड, कळलं का तुला. तर आता रमा म्हणते की नाही मोडणार आणि माझा हात सोड. तर लगेच सनी म्हणतो की हे माझ्या डोक्यात जाऊ नकोस तू. तेव्हा आता सनी म्हणतो की काही वेगळा विषय तर नाही ना. तेव्हा ही सवय तोड. तर रागाने रमा म्हणते की हात सोडा माझा. रमा म्हणते की तुम्हाला माझा आणि अर्थाचं नातं नाही कळणार. आणि लगेच शेजारी चाललेली रिक्षाला हाक मारत रमा रिक्षात बसते आणि निघून जाते. इकडे आता सीमा आणि अक्षय आनंद आणि जान्हवीकडे येतात आणि ती आभ्याने लिहिलेली चिठ्ठी दाखवतात. ती वाचतात. जान्हवी म्हणते की असा कसा सोडून गेला तो. आनंद म्हणतो की मला देखील माहिती नाहीये. रागावून आता अक्षय म्हणतो की आनंद दादा, जान्हवी वहिनी, अभिषेक आणि रमाकांत अर्थाला घेऊन बाहेर पडले. तुम्ही तुमच्या रूममध्ये मजा मारत होता, तुम्हाला लक्ष नाही देता आलं का. तर सीमा अक्षयला शांत बसण्यासाठी बोलते. अक्षय म्हणतो की आई कसा शांत होऊ, हे नेहमीच आहे. यांचं घरातली व्यक्ती घर सोडून जाते आणि यांना माहीत सुद्धा नाही, आणि यांना काही घरातला पत्ता सुद्धा लागत नाही. तेव्हा यांना घरातलं म्हणायचं का. सीमा म्हणते की अरे त्यांच्या लक्षात आलं नसेल, एवढं काय त्यात. तर अक्षय म्हणतो की असं कसं लक्षात आलं नसेल. तेव्हा आता जान्हवी रागाने म्हणते की अक्षय. तर आनंद जान्हवीला शांत बसवायला सांगतो आणि म्हणतो की जान्हवी प्लीज तू आमच्या दोन्ही भावांमध्ये पडू नकोस, तुला काही माहीत नाहीये. तेव्हा आता जान्हवी म्हणते की असं कसं. जान्हवी म्हणते की किती अर्जंटली हा आपल्यासोबत बोलतोय. तर लगेचच जान्हवी म्हणते की अक्षय आपल्याशी कसंही बोलला तरी चालेल, पण तुला काय म्हणायचंय बेबी, आपण त्याच्याशी नीटच बोलायचं का. अक्षय म्हणतो की मला सगळ्यांची काळजी आहे. तेव्हा मी घेतो सगळ्यांची काळजी. दादा तू घेतो का सगळ्यांची काळजी. जान्हवी म्हणते की अक्षय तू तरी काय करतोयस, तू स्वतःचाच विचार करतोयस आणि म्हणूनच रामाला तू असे म्हणत जान्हवी थबकते. तेव्हा आता लगेचच आनंद पुन्हा जान्हवीला गप बसवत म्हणतो की जानू कूल डाऊन. तर जान्हवी म्हणते की नाही, हे अक्षय असा कसा वागू शकतो. त्यानंतर आता रमा ही बेडरूममध्ये येत फोन करून अक्षयला कॉल करून सांगू लागते. तर अक्षय आणि आनंद आता लगेचच अर्थाला शोधण्यासाठी कारमधून म्हणजे त्यांच्या गाडीतून जात असतो. रमाचा आलेला फोन घेत अक्षय म्हणतो की काय झालं रमा. तर रमा म्हणते की बहुतेक तुम्हाला माहिती आहे अर्था कुठे. तर अक्षय म्हणतो की काय बोलतेस रमा. तर तेवढ्यात पाठीमागून सनी रमाच्या बेडरूममध्ये येत दरवाजा बंद करतो. रमा घाबरते आणि सनीला म्हणते काय करताय तुम्ही आणि असा दरवाजा का बंद केलाय. तर अक्षय फोनवर ते सगळे बोलणे ऐकत असतो. तेव्हा सनी पुढे येत म्हणतो की रमा आपला आता ताराबलन चंद्रबलन होणार आहे ना, तेव्हा त्याच्या अगोदर छोटासा आता प्रोग्राम करू. अक्षय ते बोलणे ऐकतो.
ताबडतोब अक्षय आता त्याची कार मागे वळवतो आणि आता आनंदसोबत अक्षय ताबडतोब घरी येतो. तर रमा ही आता टेबलवर बसलेली असते. तेव्हा घरी येताच अक्षय रमाला विचारतो, काय झालं रमा? तर आता रमा ही अक्षयला सनीनं केलेलं कृत्य सांगणार का? तर आता अक्षय खरी ओळख दाखवून सनीचा कसा बँड बाजा वाजवतो आणि सनीला कसा हाकलवतो हे बघण्यासाठी आणि अक्षय पुन्हा कसा रमाचा होतो यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.